नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील तिसरा व्हिडिओ बघणार आहोत. जर आपल्याला एका किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून मजकूर कॉपी किंवा कट करून एका ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पेस्ट करायचे असतील तर आपण क्लिपबोर्डचा वापर करू शकतो. क्लिपबोर्डचा वापर कसा करावा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल किंवा पॉवरपॉईंट सॉफ्टवेअर्समध्ये क्लिपबोर्डचा ऑप्शन होम टॅबमध्ये या ठिकाणी आहे. पण इतर ठिकाणी ही प्रक्रिया वापरण्यासाठी सेटिंगमध्ये क्लिपबोर्ड सेटिंग सर्च करून क्लिपबोर्ड हिस्ट्रीला ऑन करून घ्यायचा आहे. आता आपण बघू क्लिपबोर्डचा वापर कसा करायचा. आपण PDF-मधून काही शब्द कॉपी करू. तसेच वर्डमध्येही काही शब्द कॉपी व कट करून घेऊ. यानंतर होम टॅबमध्ये असणाऱ्या क्लिपबोर्डला ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकतात आपण कॉपी आणि कट केलेले सर्व शब्द दिसत आहेत. आता आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करून पाहिजे असलेल्या शब्दाला क्लिक करून पेस्ट करू शकतो. आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस व्यतिरिक्त क्लिपबोर्डचा वापर इतर ठिकाणीही करू शकतो, जसे की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. मी एका फाईलमध्ये एक माहिती टाईप करून ठेवलेली आहे. तिला एक एक करून कॉपी करून घेऊ. आता फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ओपन करू. इथे माहिती पेस्ट करण्यासाठी विंडोज V ही शॉर्टकट की वापरायची आहे. यानंतर आपण कॉपी केलेली सर्व माहिती इथे दिसेल. आपल्याला पाहिजे त्या रकान्याला क्लिक करून पाहिजे त्या माहितीला क्लिक करून पेस्ट करू शकतो. अशा पद्धतीने क्लिपबोर्ड आपला खूप वेळ वाचू शकतो. अशीच मायक्रोसॉफ्ट वर्डबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.